हाय फ्रेंड्स, मी आरुही. तर आज आपण पाहणार आहोत ॲडिशन अँड सबट्रॅक्शन अ पेअर म्हणजे बेरीज आणि वजाबाकी एक जोडी. इथे काय आहे बरं? 10 + 12 = 22. 10 + 12 किती होतात? = 22. आता खाली काय दिलेलं बरं आपल्याला? 22 - 10 = 12. म्हणजे हे जे आलेलं आन्सर आहे 22, त्याच्यातून हे 10 मायनस करायचे. मग काय भेटन बरं आपल्याला आन्सर? हे 12. आता इथे 22 - 12. आता आपल्याला ह्या 22 मधून हे 12 मायनस करायचे. किती मग आन्सर? 10. म्हणजेच 22 - 10 = 10. काय आन्सर? 10. आता इथे from every example of addition we can get 2 examples of subtraction. Check this for yourself. म्हणजे काय बरं? म्हणजे बघ, वरती तुला एक ऍडिशनचं गणित दिलं. हो. 10 + 12 = 22 आणि त्याच्यापासून तू 2 सबट्रॅक्शनची गणित तयार केली, बरोबर? एकदा 22 मधून 10 मायनस केला, किती आले? 12. आणि एकदा 22 मधून 12 मायनस केला, किती आले? 10. म्हणजे एक ऍडिशनचं गणित जर घेतलं तर त्याच्यावरून आपण 2 सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल तयार करू शकतो. आता खाली 71 + 22 = 93. आता इथं पण एक ऍडिशनचं दिलंय गणित, बरोबर? आता याच्यातून तुला 2 सबट्रॅक्शनचे बनवायचे. मग कसे बनवणार बरं आपण? 93 - 71. पहिल्यांदा ह्या आन्सर पासून याची मायनस करायची. मग किती आन्सर? हा 22. मग नंतर 93 - 22 करायचं. किती बरं आन्सर? हा 71. आता खाली but from 5 + 5 = 10. We get only one subtraction. 10 - 5 = 5. म्हणजे काय सांगितलं बरं? जर म्हणजे 5 + 5 हे सेम आहेत ना दोन्ही अंक, मग त्याच्यापासून 1च मायनस बनत. कोणतं बरं? 10 - 5. आणि जर ह्या 10 मधून हे 5 मायनस केले तरी पण हेच आन्सर येणार आहे की नाही? आता आपण खाली पाहूया. फिल इन द बॉक्सेस. आपल्याला हे रिकामे बॉक्स भरायचे आहेत. काय आहे बरं इथे? 99 हा अंक आहे. 12 + 87 किती होतात बरं? 99 इथे दिलेलं आहे आपल्याला. 87 + 12 = 99. मग त्याच्यापासून आपल्याला 2 सबट्रॅक्शनचे बनवायचे. 99 - 12. बघा, 99 - 12 = 87. आणि पुढचं 99 - 87 = 12. हे बघा, हे 99 - 87 = काय आलं आन्सर? 12. आता 84चा मग तसंच 50 + 34 किती होतात बरं? 84. मग 34 + 50 इथे मी लिहिते. 34 + 50 = 84. मग 34. आता काय करशील? 84 - 34. 84 - 34 = 50. मग आता इथे दुसरं काय बनवायचं बरं आपण? 84 - 50 = 34. मग आता 75 कोणत्या 2 अंकांपासून बनतो बरं? कोणत्या 2 संख्येची बेरीज 75 येते? 60 +
5 सॉरी 70 प्लस 5 मग मी लिहिते 70 प्लस 5 बघा मग इथं पण लिहून घेणार मी 70 प्लस 5 इज इक्वल टू 75 मग आता इथे काय येईल 75 मायनस 5 मग इज इक्वल टू किती राहतील बरं हे 70 मग आता इथे काय कसं येईल बरं 75 मायनस 70 75 मायनस 70 इज इक्वल टू किती राहतील बरं 5 आता खाली पाहूया मेक वन एक्झाम्पल ऑफ युअर own like the above and solve it. वर दिलंय त्याप्रमाणे तुला स्वतःच्या मनाने घेऊन एक्झाम्पल सोडवायचे कोणतं किती 40 मग कोणत्या दोन अंकांची बेरीज 40 येते बरं 30 प्लस 10 इथे आता 30 प्लस 10 इज इक्वल टू किती 40 मग हा जो 40 अंक आहे याच्यातून हे 10 मायनस करून टाकायचे आपल्याला 40 मायनस 10 इज इक्वल टू मग 30 राहिले 30 मग आता आपल्याला ह्या 40 मधून 30 मायनस करायचे 40 मायनस 30 इज इक्वल टू 10 मग किती राहिले 10 म्हणजे कळलं तुला ह्या 40 मधून हे 10 मायनस केलं तर आन्सर येईल 30 आणि 40 मधून 30 मायनस केलं तर आन्सर येईल 10